जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय YouTube चॅनलवरती। मित्रांनो, घरकुल योजना 2025 घरकुल योजनेच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण प्रधानमंत्री घरकुल योजना या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत, कारण की पक्के घरे देण्याचा एक सरकारचा उद्देश आहे आणि आता जी नोंदणी आहे ऑनलाइन नोंदणी पण सुरू आहे किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे सर्वे आहे ते करणं सुरू आहे। त्या अनुषंगाने मित्रांनो, जी पात्रता आहे आणि अपात्रता काय आहे, कागदपत्रे संपूर्ण माहिती जाणून घेऊ। आपण पाहतात लोकप्रिय YouTube चॅनल। आता सबस्क्राइब बटन दाबा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। मित्रांनो, प्रधानमंत्री घरकुल योजना म्हणजे काय, तर ही योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे। 2022 पर्यंत सर्वांसाठी पक्के घरे देण्याचा या उद्देश आहे। या योजनेचा असा उद्देश आहे की पक्के घरे लोकांना द्यावीत, अशा या प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकता। मित्रांनो, याची रक्कम जी आहे त्याच्यात वाढ सुद्धा अनुदानात वाढ केलेली आहे। मित्रांनो, आता आपण पाहू शकता पात्रता काय, तर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयापेक्षा कमी असणे, घर नसलेले किंवा कच्चे झोपडपट्टीतील जे राहतात लोक त्यांच्यासाठी आहे। आणि हे आपल्याला पात्रता समजली असेल तर आवश्यक कागदपत्रे आहेत: आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, मालकी दाखला आणि बँक खाते तपशील। महत्त्वाचे टिप्स सुद्धा देण्यात आलेले आहेत। आपण जर खोटी माहिती भरणे टाळा, आणि कारण त्यामुळे आपण अपात्र सुद्धा होऊ शकता। अपात्र तुम्हाला समजलं असेल मित्रांनो, अपात्र का होत आहेत, तर तुम्ही जर खोटी माहिती दिली तर तुम्ही अपात्र होऊ शकता। मित्रांनो, जर तुम्हाला याच्या संदर्भात अधिकची माहिती पाहिजे असेल तर आपण ग्रामपंचायतची भेट देऊ शकता आणि घरकुल विषयी त्यांना आपण ग्रामपंचायतमध्ये विचारू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता। तर निश्चित मित्रांनो, या योजनेचा लाभ घ्या। प्रधानमंत्री घरकुल योजनेचा अनेक जणांनी लाभ घेतला असेल, कारण की आता अनुदानामध्ये वाढ झालेली आहे आणि आपल्याला घर जे आहे ते पक्के होऊ शकतात। त्या अनुषंगाने मित्रांनो, हे अनुदान जे आहे आणि नवीन नियम आहे ते थेट बँकेमध्ये आता वितरित करण्यात येत आहे। तर धन्यवाद मित्रांनो, हे नवीन नियम बदललेला आहे म्हणजे थेट आता लाभ मिळणार आहे आधार संलग्न बँकेमध्ये। धन्यवाद, जय शिवराय।